नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात सध्या खूप मोठी उलथापालथ सुरू आहे का? कष्ट करूनही फळ मिळत नाहीये किंवा नशिबाची साथ कुठेतरी कमी पडतीये असं तुम्हाला वाटतंय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आशेचा नवा किरण घेऊन आला आहे. 13 आणि 14 एप्रिल 2026 हे 2 दिवस तुमच्या नशिबाचे दरवाजे कसे उघडणार आहेत हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे 2 दिवस केवळ तारखा नसून तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे क्षण ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल. जर तुमची शनिदेवावर मनापासून श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक लाईक आणि कॉमेंट मला तुमच्यासाठी असेच सखोल मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरणा देतात. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या भविष्यातील या 2 सुवर्ण दिवसांबद्दल. कुंभ राशीचे आजचे भविष्य जाणून घेताना आपल्याला ग्रहांच्या स्थितीकडे बारकाईने पाहावे लागेल. 13 एप्रिल 2026 वार सोमवार हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आहे. या दिवशी वरुथिनी एकादशी आहे. एकादशी म्हणजे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाचा दिवस. कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी अशी की या दिवशी चंद्र तुमच्याच राशीत म्हणजे कुंभ राशीत विराजमान असणार आहे. जेव्हा चंद्र स्वतःच्या किंवा मित्र राशीत तुमच्या राशीत असतो तेव्हा मानसिक शांती आणि आत्मबळ वाढते. या दिवशी धनिष्ठा नक्षत्र असून शुभ आणि शुक्ल नावाचे अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. सोबतच रवी योग देखील असणार आहे जो तुमच्या कामात येणारे अडथळे जळून खाक करेल. कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात, पण या योगांमुळे तुमच्या कष्टाला आता भाग्याची जोड मिळणार आहे. दुसरीकडे 14 एप्रिल 2026 वार मंगळवार हा दिवस तर खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या महासंगम ठरणार आहे. या दिवशी सूर्यदेव आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याचे हे राशी परिवर्तन संपूर्ण सृष्टीवर प्रभाव पाडते, पण कुंभ राशीसाठी हे विशेष फलदायी ठरणार आहे. सूर्य आता रेवती नक्षत्रातून अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या ऊर्जेत प्रचंड वाढ होईल. या दिवशी त्रिपुष्कर योग, शुक्ल योग आणि ब्रह्मयोग असे एकामागोमाग एक शुभ योग तयार होत आहेत. विचार करा, जेव्हा इतके शक्तिशाली ग्रहाही योग एकत्र येतात तेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता आपण बोलूया तुमच्या आरोग्याबद्दल. 13 एप्रिलच्या वरुथिनी एकादशीचा प्रभाव तुमच्या प्रकृतीवर खूप सकारात्मक पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्हाला लहान-सहान आजार सतावत असतील, पोटाचे विकार किंवा सांधेदुखीचा त्रास असेल, तर या 2 दिवसात तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. एकादशीच्या उपवासामुळे आणि चंद्राच्या शुभस्थितीमुळे तुमची बौद्धिक क्षमता कमालीची वाढणार आहे. अनेकदा आपण स्वतःच्याच उणीवांशी लढत असतो, स्वतःला कमी लेखतो, पण या 2 दिवसात तुम्हाला तुमच्यातील शक्तीची जाणीव होईल. सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट या 2 गोष्टींवर तुमचा भर राहील. तुम्ही आरशात बघून स्वतःला म्हणाल की हो, मी हे करू शकतो. हा आत्मविश्वासच तुम्हाला निम्म्या संकटातून बाहेर काढेल. धनसंपत्ती आणि पैशांच्या बाबतीत तर हे 2 दिवस म्हणजे जॅकपॉट ठरू शकतात. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. एखादी अशी व्यक्ती जिने तुमचे पैसे खूप दिवसांपूर्वी उधार घेतले होते आणि तुम्ही ते परत मिळण्याची आशा सोडून दिली होती, ती व्यक्ती स्वतःहून समोरून येऊन तुमचे पैसे परत करेल. तुम्ही त्यांना मागितलेही नसेल, पण नियती तुमचे धन तुम्हाला परत मिळवून देईल. हे पाहून तुम्हाला धक्का बसेल, पण हा आनंदाचा धक्का असेल. अचानक धनलाभाचे योग प्रबळ आहेत. गुंतवणुकीसाठी सुद्धा हे 2 दिवस उत्तम आहेत. जर तुम्ही एखादा मोठा आर्थिक निर्णय घेणार असाल तर तो नक्की घ्या, कारण या काळात घेतलेले निर्णय भविष्यात सोन्यासारखे फळ देतील. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत तुम्ही ऑफिसमध्ये एक रिअल हिरो म्हणून समोर येणार आहात. कुंभ राशीवर शनिदेवाचा अंमल असतो, त्यामुळे कष्ट करणे तुमच्या रक्तातच आहे. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर आधीच लक्ष ठेवून आहेत, पण आता तुमच्या या कष्टाचे जाहीर कौतुक होण्याची वेळ आली आहे. ऑफिसमध्ये एखादा कठीण प्रकल्प जो कोणालाही झेपत नाहीये, तो तुम्ही लीलया पेलून दाखवाल. इतरांसाठी तुम्ही एक रोल मॉडेल बनाल. तुमची कार्यपद्धती पाहून तुमचे बॉस तुम्हाला पदोन्नती किंवा विशेष जबाबदारी देऊ शकतात. लक्षात ठेवा, स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमची स्वप्ने मोठी ठेवा, कारण ही वेळ स्वप्न पाहण्याची नाही तर ती सत्यात उतरवण्याची आहे.
13 एप्रिलची वरुथिनी एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. वर्षातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी दिवसाची सुरुवात करताना विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करा. यामुळे तुमच्या मनातील भीती दूर होईल आणि कामात एकाग्रता वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. सायंकाळीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा नक्की लावा, जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होईल. 14 एप्रिलला जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच दरारा निर्माण होईल. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आणि तो तुमच्या कुंडलीतील 3ऱ्या घरात म्हणजेच पराक्रम स्थानात जाणार आहे. याचा अर्थ असा की तुमच्या पराक्रमात वाढ होईल. तुम्ही घेतलेले अलीकडचे काही कठोर निर्णय आता योग्य सिद्ध होतील. व्यवसायात वाढ होईल. नवीन ग्राहक जोडले जातील. भागीदारीच्या व्यवसायात असलेल्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन आला आहे. फक्त एक काळजी घ्या, सूर्याच्या प्रभावामुळे अंगात उष्णता वाढू शकते किंवा डोळ्यांची जळजळ होऊ शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीच्या प्रेम संबंधांबद्दल आणि वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर हे 2 दिवस प्रेमाचा वर्षाव करणारे असतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवाल. कदाचित तुम्ही त्यांना एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल किंवा ते तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देतील. घरामध्ये जर काही जुने वाद सुरू असतील तर ते 13 एप्रिलला थोडे ताणले जाऊ शकतात, पण 14 एप्रिलला सूर्याच्या प्रभावाने सर्व गैरसमज दूर होतील आणि घरात पुन्हा एकदा सुसंवाद प्रस्थापित होईल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हे 2 दिवस अतिशय अनुकूल आहेत. तुमच्या आयुष्यात येणारे हे सकारात्मक बदल अधिक दृढ व्हावेत यासाठी मी तुम्हाला एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाच्या राशीच्या लोकांनी गरिबांची सेवा करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. या 2 दिवसात जर तुम्हाला एखादी दिव्यांग व्यक्ती दिसली तर त्यांना अन्नदान नक्की करा. तुमच्या हाताने त्यांना जेवण भरवा किंवा त्यांच्या जेवणाची सोय करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. हा उपाय श्रद्धेने करून पहा, तुम्हाला त्याचे रिझल्ट्स लगेच जाणवतील. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, येणारे हे 2 दिवस तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहेत. कुंभ राशी आजचे भविष्य पाहताना हे स्पष्ट दिसतंय की आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपून यशाचे दिवस सुरू झाले आहेत. हा काळ तुमच्या मेहनतीला सन्मान देणारा आहे. त्यामुळे पूर्ण ऊर्जेने कामाला लागा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नियतीवर श्रद्धा ठेवा. हे 2 दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या शुभ काळाचा लाभ घेता येईल. ज्योतिष केंद्र या तुमच्या आवडत्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.